नमस्कार मित्रांनो, मी भावेश पाटील. नमस्कार मित्रांनो, मी ललित पाटील. ललित ॲग्रेवाला यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आज आपण महान भारत केसरी मैदानात HF डिलक्सचे मानकरी भातचा बैलाचे मुलाखत घेण्यासाठी बांबरूड येथे जात आहोत. तर बघूया व्हिडिओ. हा आमचा भाचा बैल आहे. भाचा म्हणजे हा आमच्या घरच्याच गाईचा आहे आणि 2018 फेब्रुवारीमध्ये याचा आमच्याकडे जेव्हा जन्म झाला तेव्हा आमच्याकडे 2 गायींनी 2 गोरे दिले आणि दोघंही नात्याने मामा भाचे होते, म्हणून आम्ही त्यांची नावच तशी ठेवून दिली. एकाचं नाव ठेवलं मामा आणि एकाचं नाव ठेवलं भाचा. हा आमचा भाचा बैल हा जवळजवळ 2 दात होता, अदात होता. तेव्हापासून तो खेळामध्ये उतरवण्यात आला. बिनजोड त्याने जवळजवळ 100च्या वर जिंकलेले आहेत आणि काही गावांमध्ये जेव्हा रेस होते, शामीगोंडा होतो, त्यावेळी त्याने 25च्या वर फायनलसुद्धा जिंकून आम्हाला दिलेले आहेत. नुकतंच आम्ही याला आता पुणे येथे झालेल्या भारत केसरी मैदानात उतरवलं होतं. तिथे देखील त्याने आम्हाला पहिला गट पास करून दिला. सेमीमध्ये त्याची जोड बकासूरशी आल्यामुळे 70% पाठीत तर तो पुढेच होता, पण नंतर कमी पडला आणि आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. बैल आम्ही नुकताच आता चाळीसगाव बाजारातून विकत घेतला आहे. 2 दात आहे. आता याला पुढच्या रेससाठी आम्ही तयार करत आहोत. आमच्या घरच्या गाईचाच साज आहे शिरप्या. याला 4 दात आहे. आज यालाही आम्ही रेसमध्ये उतरवतो. एका मित्राकडनं भेटलेला हा एक गोरा आहे आम्हाला. याचं नाव गजा आहे. हा पण 4 दात आहे. हा सुद्धा रेसमध्ये खेळतो. भाचा बैलाच्या वेळेस म्हणालो ना की आमच्याकडे फेब्रुवारी 2018 मध्ये 2 घरच्या गायींचीच 2 गोरी आली होती. त्याच्यातला हा मामा बैल आहे. हा काही दिवस शर्यतीत चालला, पण पळ जरा जास्ती नसल्यामुळे आम्ही याला आता शेती कामामध्ये उतरवून दिलेला आहे. हा देखील आमच्या घरच्या गाईचाच साज क्रांती. हा अदात आहे. आता याला शर्यतीसाठी आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये उतरवणार आहोत. ही आमची नवीन आलेली वंशावळ म्हणजे काशी आणि शिव. यांना आता जवळजवळ ही 6 ते 7 महिन्याची आहेत आणि यांना देखील आता आम्ही पुढच्या वर्षी शर्यतीमध्ये टाकणार आहोत.
दादा आम्हाला तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव रोहन राजेंद्र सिंग परदेशी. माझं गाव बांबरूड. मला टोपण नाव भोला सर या नावाने ओळखलं जातं. आमचं बांबरूड हे गोंडगाव जवळील बांबरूड आहे. आपला परिचय, आपला व्यवसाय. माझा व्यवसाय शेती प्लस मी शिक्षक सुद्धा आहे. शिक्षण क्षेत्राकडून शहरी क्षेत्राकडे कसं काय वळाली? ॲक्च्युली शेतकऱ्याच्या घरात जन्म झाल्यावर तो शेतकरीच म्हटला जातो. पहिलं क्षेत्र म्हणजे आमचं शेती क्षेत्र आणि त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्र आहे आमचं सेकंड क्षेत्र असतं. हां. मग शिक्षण क्षेत्राकडून शेती क्षेत्राकडून तुम्हाला बैलगाड्याची आवड कशी निर्माण झाली? तेच तर म्हणतोय ना, जन्म जर शेतकऱ्याच्या घरात झाला तर लहानपण सुद्धा आपल्या गाई बैल वासरं यांच्यातच गेलेलं असतं आणि मग ती आवड तर लहानपणापासूनच असणार. उलट शिक्षणाची आवड नंतर निर्माण होते, पण पहिली आवड ही आपली गाय, आपल्या दारात असलेले वासरू, आपल्या दारात असलेल्या गायी, आपल्या दारात असलेली बैल यांचीच आवड निर्माण होते. आपल्या सर्वात पहिले आपला बैल किंवा शहरी क्षेत्रामध्ये उतरला होता? आम्ही कोणता होता? जवळजवळ 2009-2010 पासून शर्यत क्षेत्रात होतो. आमच्या घरच्याच गायींची गोरे असायची. त्यावेळी आमची काही लंगड्या वगैरे या नावाच्या बैलांनी आम्हाला पेंडगाव वगैरे ह्या पेंडगाव जे जवळच गाव आहे या गावांच्या शर्यतीत बक्षीस मिळवून दिलेली होती. त्यानंतर ह्या क्षेत्राकडे वळत असताना खिल्लार जातीविषयी जेव्हा गोडी निर्माण झाली, मग घरी असलेल्या जवळजवळ 30-40 गायींमध्ये ज्या गावरान गायी होत्या त्यात आम्ही ठिलार वळू आणलेत. ठिलार वळू ठेवल्यामुळे येणारी वासरं ही चांगली जातीवंत ठिलार आलीत आणि त्यांच्यातच जातीवंत ठिलारांमधनं एक म्हणजे आमचा हा भाचा बैल आहे, ज्याने आमचं नाव आज पुणे, मुंबई ह्या आणि जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव गाजवलेलं आहे. याआधी आपल्याकडे किती बैल होते? आतापर्यंत आपल्या दावणीला किती बैल होऊन गेले? काय असतं, शेती मोठी असल्यामुळे आम्हाला शेती कामांसाठी 3 ते 4 बैलजोडी लागतात आणि बैलजोडी लागत असल्यामुळे आम्ही घरचीच गोऱ्यांना तयार करत असतो शेती कामासाठी. पण काही गोरे हे खूप चपळ असतात, मग त्यांना आम्ही शर्यत क्षेत्रामध्ये उतरून देतो आणि जी जास्ती चपळ नसणार ती आम्ही शेती कामासाठी वापरून घेतो. आतापर्यंत तुम्ही सर्वात महाग खरेदी कोणती केलेली? महाग खरेदी करायचं कामं झालं नाही दादा आम्हाला, कारण की घरच्या गायी असल्यामुळे आम्ही घरचीच गोरे वासरं कालवडे सांभाळतो आणि पुढे जाऊन मग ते शर्यत क्षेत्रात जातात. भाचा बैल देखील आमचा घरचाच आहे, शिरप्या बैल आमचा आहे घरचाच आहे, मामा बैल घरचाच आहे. फक्त जो जातीवंत जो वळू आणणार आम्ही, जसं आता तिरंगा आणला आहे की जो वळूचं काम करणार आणि नंतर जर तो चपळ निघाला तर आम्ही शर्यत क्षेत्रात सुद्धा त्याला उतरून देणार. सर, आणि आतापर्यंत सर्वात मोठी विक्री तुम्ही किती? विक्री आम्ही पुण्याला एक छोटा भाचा म्हणून आमचा पांढरा रंगाचा घरच्याच गाईचा गोरा होता, तो आम्ही काका पवार ग्रुप पुणे भांबर्डी रांजणगाव गणपती याच्याजवळ भांबर्डी गाव आहे, तिथे काका पवार आहेत. काका पवारांना तो आम्ही 2 लाख रुपयात दिलेला होता. 2 लाख? तो पण एक मित्राच्या नात्याने दिलेला होता. आपल्या दावणीचा जो हिरो आहे भाचा बैल, याची आई कुठे आहे? त्याची आई हे समोर जी बांधलेली ही पांढऱ्या रंगाची गाय आहे, तिला आम्ही लक्ष्मी म्हणतो. हे शिवकाशी घेतले ना, सगळे येऊन घेतले. हे तर तुमच्या बाजूला बसलेले त्यांचा परिचय द्या. हे आमचे वडील राजू बापू, श्री राजेंद्र लाल परदेशी उर्फ राजू बापू, जे पंचायत समितीला भडगाव तालुका सभापती तसेच मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा तेथील देखील 10 वर्ष संचालक राहिलेले आहेत. सकाळ आमच्या जे शेड गोठ्याचं जे देखरेख ठेवण्यात येते ते आमचे वडीलच बापूसाहेबच बघतात. नमस्कार, मी राजेंद्र लालचंद परदेशी. शेडगोट्यामध्ये मी संध्याकाळी रोज सकाळी मी असतो, दान चारा मी माझ्या हाताने ठेवतो. परत हे संपूर्ण मुलं देखरेखसाठी इथं येतात, तेही मदत करू लागतं गावातले. आता जे मैदान झालं महान भारत केसरी पुण्याला, त्याच्यामध्ये बाच्यासोबत जोडीदार कोण होता? जर महान भारत केसरी पुणे येथे जे मैदान झालं त्या मैदानात आम्हाला कासोद्याचे जे आपले सोन्या बैलाचे मालक आहेत अण्णा भाऊंनी त्यांचा सोन्या बैलाला आम्ही
अण्णाभाऊंना जेव्हा कॉल केला की आम्हाला सोन्या बैल हवा आहे भारत केसरी मैदानासाठी, त्यांनी आम्हाला तो लगेच दिला मित्रत्वाच्या नात्याने. आणि सोन्या बैल आणि भाचा बैल आम्ही दोघंही भारत केसरी मैदानात पुणे इथे जेव्हा नेला, तर एक अत्यंत चांगला अनुभव आम्हाला पुणे भागातील शर्यतीत बघायला मिळाला. तो अनुभव म्हणजे तिथे असणारं नियोजन, खूप छान नियोजन. पुण्याकडचे आपले शर्यत मंडळी जे आहेत शर्यत क्षेत्रातील खूप छान नियोजन करतात. दक्षिण भागातील शर्यतींमध्ये आपल्याला नियोजन काय आवडलं? बघा, जसं आपण पुण्याकडे आम्ही शर्यत क्षेत्रात गेलो, ह्याच वर्षी आम्ही गेलो होतो भारत केसरी मैदानात, तर तेव्हा मला असं दिसून आलं की नियोजनच्या बाबतीत त्यांनी ठेवलेले जे ड्रोन कॅमेरे आहेत, तसेच बैल जेथनं सुटणार तर बैल जिथे आपली शर्यत ट्रॅक संपणार त्या ठिकाणी असलेले कॅमेरे आणि योग्य ते नियोजन, योग्य तो निकाल, याच्यामुळे आणि कमी वेळात कमी अंतर पळून बैलांना बक्षीस वाटप होतात. म्हणजे 600 जर बैलांची जोडी आली असेल तर एका वेळी 10 बैलांची जोडी सोडली जाते, त्याच्यातनं एक पुढच्या राऊंडला जातो. अशा प्रकारे 600 जोडीतनं 60 जोडी उरते आणि 60 जोडीतनं फायनलसाठी ते 10 जोडी नेतात. म्हणजे 3 राऊंडमध्ये फायनल होऊन जाते. पण आपल्या ह्या ज्या खानदेश भागात म्हणजे जळगाव जिल्ह्यात ज्या शर्यती होतात, ह्यामध्ये समजा एखाद्या गावाला जर बैलांची शर्यत असणार, तिथे जर 200 बैलांची जोडी आली तर 200 बैलांच्या जोडीतनं 2-2 जोड्या सोडल्या जातात. 2 जोड्या सोडल्या की मग कुठेतरी 100 जोडी बाद होतात, 100 जोडी पुढच्या राऊंडला जातात. पुन्हा 2-2 जोड्या सोडल्या जातात, तेव्हा कुठेतरी 100मधनं 50 बाद होतात, 50 उरतात. 50मध्ये पुन्हा 2-2 जोड्या सोडल्या जातात. 25च्या मग कुठेतरी 13 जोड्या राहणार, मग 13 जोडींमध्ये 7 जोडी राहणार आणि मग कुठेतरी ती 7व्या राऊंडला फायनल येणार. म्हणजे बैल दिवसभर 7 राऊंड पळवला जातो. त्याच्यामुळे काही काही गावांच्या शर्यतीत तर 2-2, 3-3 दिवस खेळ चालतो. त्याच्यामुळे गाडा मालकांचं गाडीचं भाडं वाढतंय, 2-3 दिवस जाण्या येण्याचा खर्च वाढतोय, वेळ जातोय, वेळ वाया जातोय. हे जर आपण हे केलं आणि जर आपण लक्षात घेतलं आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या शर्यतप्रेमींनी, आणि जर आपण पुण्याकडे जशी ट्रॅक बनवली जातात एकाच वेळी 4 जोडी अथवा 6 जोडी अथवा 10 जोडी सोडण्याची, तशी जर ट्रॅक बनवून जर आपण शर्यत भरवली तर एका दिवसात नक्की आपल्याकडचा खेळ पूर्ण होणार. भावेश दादा जे आपले डांबरूंचे आहेत, त्यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या शेड गोठ्याला भेट दिली, आमच्या भाच्या बैलाची संपूर्ण माहिती आमच्याकडनं विचारपूस करून घेतली. अशा भावेश दादांचं मी खूप खूप धन्यवाद.